मुंबईतील नालेसफाईची कामं अद्यापही 50% पेक्षा जास्त शिल्लक राहिली आहेत, तर 31 मेची डेडलाईन दिली असून अजूनही मुंबईतील नाल्यामध्ये कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात। त्यामुळे पुन्हा मुंबईची तुंबई होणार का असा प्रश्न उपस्थित केला गेलाय। धारावी, शिवाजीनगर आणि उपनगरातील नालेसफाईची कामं होत असली तरी अनेक नाल्यामध्ये सफाई केली गेली नसल्याचं निदर्शनास आलंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। मुंबईत अद्यापही 50%पेक्षा जास्त नालेसफाईची कामं ही शिल्लक आहेत। धारावीतील 60 फूट जवळचा हा नाला आहे आणि हा नाला आपण बघतोय दुतर्फा कचऱ्याच्या साम्राज्याने वेढलेला पाहायला मिळतो। अनेक ठिकाणी कचऱ्याचा खच, प्लास्टिकचा कचरा असेल, अनेक प्रकारचा कचरा या नाल्यामध्ये पाहायला मिळतोय। दरम्यान मुंबईमध्ये 31 मे पर्यंत नालेसफाईची कामं जी आहेत ती पूर्ण करण्यात यावी अशा प्रकारे आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांचे आदेश सर्व कंत्राटदारांना आहेत। तसेच नालेसफाई करताना आधीचे आणि नाला सफाई केल्यानंतरचे फोटो सुद्धा प्रदर्शित करण्यात यावे अशा प्रकारची सुद्धा अट आणि अनेक शर्ती आहेत। मात्र मुंबई लगत असलेला हा जो नाला आहे 60 फूट रोडवरचा, याच्यावर अद्यापही नालेसफाई झालेली नाहीये। तसेच शिवाजीनगर मानखुर्दचा जो परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा अनेक नाले अशाच प्रमाणे कचऱ्याच्या खचाने भरलेले पाहायला मिळतात। त्यामुळे उपनगर असेल, मुंबई असेल, यामधील अनेक नाल्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळते। हे कचऱ्याचं साम्राज्य कधी हटवणार, हा नाला कधी सफाई करणार, अशा प्रकारचे उत्तर आता या ठिकाणी नागरिकांकडनं मागण्यात येत आहेत। मात्र एकूणच आतापर्यंत 50%चं काम हे पूर्ण झालेलं आहे। अगदी आणखी 50%पेक्षा जास्त काम हे उरलेलं आहे। त्यामुळे येत्या 40 दिवसांमध्ये हे काम पूर्ण होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।